पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं आपण त्याची टक्केवारी पाहत होतो। त्यानंतर लोकसभा मतदारसंघ झाला आणि विधानसभा मतदारसंघ असे दोन विभागले जातात। एक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येत असतात। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकी विधानसभा मतदारसंघामध्ये ही टक्केवारी कशा प्रकारे विभागली गेली आहे त्याचीही आकडेवारी पाहणार चंद्रपुरापासून सुरुवात करूया। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात बसवलेले तर हीच टक्केवारी कशी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूया। चंद्रपुरातली आकडेवारी पाहूया। चंद्रपुरातला निकाल कुणाचा आपण ते पाहतोय। विधानसभा क्षेत्र चंद्रपुरात 6 आहेत, तिथले आमदार कोणते, पक्ष कुठले आणि आत्ताचं मतदान तिथं झालेल्या टक्केवारीनुसार ते आपण पाहतोय। आर्णीमध्ये संदीप ध्रुवे भाजपाचे आमदार आहेत, तिथं मतदान 69.52% इतकं झालं। बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत, सध्या ते खासदारकीसाठी रिंगणात आहेत, भाजपाचे उमेदवार आहेत आणि भाजपा त्यांचा पक्ष आहे, सध्या भाजपाचे आमदार आहेत। 68.39% मतदान या विधानसभा क्षेत्रात लोकसभेसाठी झाला। चंद्रपूरची गोष्ट करायला गेलं तर किशोर जोरगेवार अपक्ष आमदार आहेत तिथे 58.43% मतदान झालं। त्यानंतर राजुरामध्ये सुभाष ढोटे हे आमदार आहेत काँग्रेसचे, तिथे 69.99% मतदान झालंय। वणीमध्ये आमदार आहेत संजीव रेड्डी बोंडकुडवार भाजपाचे आमदार आहेत, 73.17% इथं मतदान झालं। वरोरामध्ये प्रतिभा धानोरकर आहेत, ज्या काँग्रेसच्या यंदाच्या खासदारकीसाठी रिंगणामध्ये उमेदवार आहेत, काँग्रेसच्या आमदार आहेत सध्या। तिथं त्यांच्या विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या अनुषंगाने किती मतदान झालं ते आपण पाहतोय तर 67.74%। चंद्रपुरातल्या याच समीकरणाबद्दल बोलण्यासाठी चंद्रपुरातले आमचे प्रतिनिधी अनवर शेख आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अनवर, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे, थोडक्यात 1 मिनिटात ही जी टक्केवारी आपण मांडली प्रेक्षकांपुढे, ही मतदानाची टक्केवारी चंद्रपुरात काय गणित स्पष्ट करते? नक्कीच श्रेयस, आपण बघितलं की जे मतदानाची टक्केवारी आहे ते 6 विधानसभामध्ये क्षेत्रातील आहे आणि 6 विधानसभामध्ये 4 विधानसभा जी आहे ते बीजेपीचे आमदार आहे आणि 2 विधानसभा जे आहे राजुरा आणि वरोरा हे काँग्रेसचे आमदार इथं आहे। आपण जर बघितलं की जे 4 विधानसभा आहे, वणी आहे, आर्णी आहे, बल्लारपूर आहे आणि चंद्रपूरचे जे अपक्ष उमेदवार आहेत हे बीजेपीला त्यांनी समर्थन दिलं होतं आणि बीजेपीला मतदान करा म्हणून त्यांनी हे केलं होतं। म्हणजे असं आपण जर बघितलं तर बल्लारपूर झाला विधानसभा आहे आणि आर्णी विधानसभा आणि वणी विधानसभा हे जे विधानसभा आहे हे 4ही विधानसभा बीजेपीची आहे आणि 2 विधानसभा काँग्रेसची आहे। तर आपण जर जे समीकरण बघितलं तर इथं बीजेपीला उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार हे निवडून येण्याची शक्यता आहे, परंतु जे हवा चालली होती काँग्रेसची। अनवर, तुमचा आवाज काही तांत्रिक अडचणींमुळे नीटसा येत नाहीये, आपण तो दुरुस्त करावा मी आपल्याला विनंती करतो। त्यानंतर मी परत आपल्याकडे येतो। मात्र तुर्तास मी आणखी काही मतदारसंघ आहेत किंवा जो तपशील आहे तो प्रेक्षकांपुढे मांडतो, तोपर्यंत आपला आवाज नीट करावा।